अपडेट न्यूज। स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळ येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी बोलताना शासन, प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून यवतमाळला कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्यासह सर्वच क्षेत्रात राज्यातला आदर्श जिल्हा बनवण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात 374 कोटी रुपये वितरित, तसेच 30 ते 31 जुलैच्या अतिवृष्टीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देणार। जिल्ह्यातील 2,89,000 शेतकऱ्यांना 57,94,00,000 रुपयांचा 23वा हप्ता सुपूर्द। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 12,53,000 लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचं वाटप। ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुपर 50 उपक्रमातून जेईई आणि नीटचे मोफत निवासी प्रशिक्षण। 21 ऑगस्ट माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक जयंती हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा होणार असून त्यानिमित्त महा वॉकेथॉन आणि तरुणांसाठी रील्स स्पर्धा आयोजित। जनसुविधा योजनेतून 385 स्मशानभूमी कामांना मंजुरी। महिला बचत गटांसाठी खाऊ गल्ली। धारवा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि जिल्ह्यातील जलसंधारण कामांना गती। कार्यक्रमादरम्यान वीर माता व वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला, तसेच पालकमंत्र्यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रमिलादेवी राठोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नंददीप फाउंडेशनला रुग्णसेवा वाहन भेट देण्यात आला। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.